केंद्र सरकारकडून अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी मोठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। राज्यात नवीन 75 अंगणवाडी केंद्र सुरू करणार मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स या समाजातील महत्त्वाच्या घटक आहेत। अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडवण्याचे काम होते। महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात। महाराष्ट्रात 75 नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा शासनाचा निर्णय आहे। केंद्र सरकार याला मंजुरी दिली आहे। यापूर्वीही केंद्र सरकारने अशा 70 ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे। या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती दिली आहे। संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल। महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत महाराष्ट्रातील विशेष असुरक्षित आदिवासी गटाचे वास्तव्य असलेल्या 75 ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचा केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। यापूर्वीही केंद्र सरकारने अशा 70 ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे। यानुसार गडचिरोली 25, नांदेड 1, नाशिक 12, पालघर 15, पुणे 11, रायगड 75, रत्नागिरी 10, सातारा 2, ठाणे 5 व यवतमाळला 9 याप्रमाणे जिल्हानिहाय नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील कुपोषण मुक्तीच्या दिशेने हे अत्यंत आश्वासक पाऊल आहे, असे मंत्री आदित्य तटकरे यांनी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानले आहे। पोषण ट्रॅक ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांमार्फत अंगणवाडीच्या 100% लाभार्थ्यांची नोंद ऑनलाईन करण्यात येते। अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट वाटप, खेळणी साहित्य इत्यादी वस्तू पुरवण्यात येऊन अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक, बौद्धिक व शारीरिक विकासाला पूरक असे वातावरण करण्यात येत आहे।